पासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे। आज त्याची सुरुवात मला या GR पासून करायची। हा GR आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची। यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालक मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। आता ह्या GR कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने। आता पहिली गोष्ट हे जे अग्रीमेंट झालंय त्याच्यात कोण म्हणतं 1804 कोटी होतं ते 300 कोटीला घेतलं, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही, अमुक तमुक तमुक। माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होतं ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली, ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते। पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं, त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता। पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही 11,000 रुपये 30 डिसेंबर 2024 ला भरते, त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते 30 डिसेंबर 2024 ला आणि 30 डिसेंबर 2024 पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे। मुद्दा नंबर 2, ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही। तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते, तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती। मुद्दा नंबर 3 जे आत्ता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो, आम्ही तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका। तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गव्हर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत। तर त्याच्यात 5 कायदे आहेत। पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963, त्याच्या सेक्शन 31 ते 33 मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत। दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, तिसरं रजिस्ट्रेशन ॲक्ट, चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि 5वं लिमिटेशन ॲक्ट। आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं? जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात। पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाही आहेत। ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत। पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत, म्हणून एक तर ती करू शकत नाही। अमेडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती, आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते। हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुय्यम निबंधक यांनी 7 तारखेला दिलेलं पत्र आहे। ते कोणाला आहे? प्रति अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या
रद्द लेखाबाबत आज तारीख 16 रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे। याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2 दिला, त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी, इतके टक्के सेस, अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत। मुद्दा नंबर 2 सुद्धा तसाच आहे। शेवटची ओळ म्हणते, वरील मुद्दा नंबर 1 व 2 मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल। तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी करू शकते, कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही, कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाही आहेत। तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारने कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून